कम्फर्ट झोन तुम्हाला सुरक्षित ठेवतो का आहे त्याच ठिकाणी अडकवतो? तुम्हाला जर का एखादं काम करण्यात किंवा काम न करण्यात कम्फर्टेबल वाटत असेल तर ते तुमच्यासाठी अतिशय धोकादायक आहे. कारण की ते ना तुम्हाला पुढे जाऊ देतं, ना आहे तिथे स्वस्थ बसू देतं. या अतिशय महत्त्वाच्या एका माइंडसेट विषयी, मनाच्या एका अवस्थेविषयी आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे किंवा अवेअरनेस तयार करणार आहे. तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये मला लिहायचंय CZ, कम्फर्ट झोन CZ, म्हणजे मला कळेल की तुम्ही तयार आहात. चला तर सुरू करूयात. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर वेळोवेळी मी हीलिंग, होपोनोपोनो, टॅपिंग, माइंड प्रोग्रामिंग, मेडिटेशन्स, अफर्मेशन्स यासारखे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. पण तुम्ही तयार असायला हवं, त्यामुळे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा येस आय एम रेडी. ओके, सुरू करूयात. कम्फर्ट झोन जो आहे म्हणजे तुमचा एक साचेबद्ध जे काही रुटीन चालू आहे ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, आयुष्यात ग्रोथ, प्रगती करू देत नाही. आणि कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा काही ॲक्शन स्टेप्स घ्याव्या लागतात. तर त्यासाठी आज आपण एक क्विक EFT टॅपिंगही करणार आहे, जेणेकरून ही जी तयार झालेली सगळी नकारात्मकता आहे कम्फर्ट झोनची ती रिलीज होईल. चला सुरू करूयात. कम्फर्ट झोन म्हणजे अशी मानसिक अवस्था आहे जिथे सगळं ओळखीचं, सगळं माहितीचं, सगळं आपलंसं वाटणारं, सगळ्या अशा गोष्टी असतात. इथे जरी आपलंसं वाटलं किंवा तुम्ही तिथे सुरक्षित आहात असं जरी तुमच्या मनाने तुम्हाला वारंवार सांगितलं तरी तिथे ग्रोथ आणि प्रगती थांबते किंवा अडकते. आपला सबकॉन्शियस आपल्याला कधीही नवीन कुठलीही गोष्ट सुरू करण्याआधी 100 वेळा अडकवतं. कारण की सबकॉन्शियसला आपल्याला कुठेही अडचणीत किंवा जास्त ॲक्शन मोडमध्ये पाठवायचं नसतं. आणि त्याचमुळे सबकॉन्शियस आपल्याला ही सगळी माहिती, ही सगळी डेटा देत असतं वारंवार की इथे तू किती छान आहेस किंवा इथे तू किती कम्फर्टेबल आहेस. या प्रकारचे अनेक प्रूफ, अनेक गोष्टी आपल्याला समोर आणून दाखवतं आणि मग आपण त्याच कम्फर्ट झोनमध्ये गुरफटत जातो. फॉर एक्झाम्पल, नवीन व्यवसाय आहे, नवीन काम आहे, नवीन ऑनलाईन काहीतरी उद्योग आहे, नवीन स्किल आहे, नवीन संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही ॲक्शन घेतलेले आहे, नवीन जागा आहे, स्वतःमध्ये बदल करणं आहे, लोकांमध्ये स्वतःचं मत व्यक्त करणं आहे. या सगळ्या ज्या ॲक्शन झोनच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे तिथे तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस अडवतं की ते तुम्हाला वारंवार सांगतं हे तुला जमलं नाही तर, हे तुझ्यासाठी नाही, इथे तू फेलियर होईल किंवा अयशस्वी होशील. या सगळ्या प्रकारचं प्रूफ सहित, अगदी मागच्या अनुभवांसहित तुम्हाला मागे खेचायला प्रयत्नशील असतं सबकॉन्शियस. आणि मग होतं काय की या सगळ्याचा विचार करून करून, या सगळ्याबाबत ओव्हर थिंकिंग करून करून ॲक्शन घ्यायची राहून जाते. प्रोक्रॅस्टिनेशन सुरू होतं, कामाची चालढकल सुरू होते की नको आज, नको उद्या, सगळं व्यवस्थित समजल्यानंतर ॲक्शन घेईन, जरा अजून 4 लोकांना विचारेन आणि मग निर्णय घेईन, किंवा जरा पुढच्या आठवड्यात बघू, जरा एवढी धावपळ झाली की बघू. असं करत करत महिने, वर्ष, कॅलेंडर कधी बदलतात तेच कळत नाही. आणि करता करता हा कम्फर्ट झोन आपल्याला पुढे जाऊ देत नाही, हा आपल्याला आहे तिथेच अडकवतो. ज्या कोणी होम मेकर्स आहेत त्या माझ्या बरोबर अग्री करतील की येस, मी जॉब करत होते किंवा मी कुठेतरी व्यवसाय करत होते किंवा त्या सगळ्यामध्ये माझं चांगलं चाललं होतं. हळूहळू घरातल्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की त्याच कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहिले. येस ऑर नो ऑल माय होम मेकर्स. तिथे तुम्हाला मग असं वाटायला लागतं की नको, मी बाहेर पडले तर घराचं कसं होणार, मी जर का नवीन काही सुरू केलं तर मला सपोर्ट मिळेल का. हे सगळे सबकॉन्शियस तुम्हाला त्या झोनमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करत असतं, ॲक्शन घेऊ देत नाही. तर कुठल्याही व्यवसायात, कुठल्याही नवीन गोष्टीमध्ये एकदम जंप मारण्याची गरज नसते, हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचं असतं. जनरली कम्फर्ट झोनमधून ॲक्शन झोनमध्ये येणं हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि खूपदा काय होतं ना की आपण सल्ला विचारायला जातो आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या वडीलधाऱ्यांना की हे मी करणार आहे, हे मी करू का, किंवा हे माझ्यासाठी योग्य आहे का. ते सल्ला विचारणं किंवा त्यांना विचारून करणं हे योग्य आहे, आपल्या संस्कृतीचा भाग आहे, परमिशन घ्यायला पाहिजे. पण तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये असं वाटतंय की माझी प्रगती आहे, माझी ग्रोथ आहे, मला गती आहे, मला याच्यात काहीतरी करायचं आहे, हे जे तुम्हाला मनापासून पॅशनेटली वाटलेलं आहे त्याबद्दल ते तेवढे जाणकार नसतात.
आणि ते जे वडीलधारे आहेत किंवा जे जवळची लोक आहेत ते जनरली तुम्हाला त्रास होऊ नये, भीती वाटू नये, अपमान होऊ नये, परत अयशस्वी झाल्यावर तुम्ही परत परत त्या डिप्रेशनच्या झोनमध्ये जाऊ नये, हा सगळा विचार करून ते तुम्हाला सांगतात, नको कशाला, आहे ते बरं आहे, तू काही या फंदात पडू नकोस किंवा तू काही हे करू नकोस. अग्री? टाईप ए इन द चॅट बॉक्स. त्यामुळे सल्ला कोणाला विचारायचा, मार्गदर्शन कुणाला विचारायचं, हेही कळायला पाहिजे. आणि जी व्यक्ती कम्फर्ट झोनमध्ये गुरफटलेली असते ना, ती नेहमी चुकीच्या व्यक्तींना मार्गदर्शन करायला लावते किंवा सल्ला विचारते की मी हे पुढचं पाऊल घेऊ का नको. कारण की लो इम्युनिटी असल्यामुळे लो एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे कम्फर्ट झोन, आजूबाजूला तसेच लो एनर्जी व्हायब्रेशन्स वाले प्रसंग, व्यक्ती अट्रॅक्ट केलेल्या असतात आणि त्यामुळे तसाच सल्ला, तसंच मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे कम्फर्ट झोन हा सोडायला हवा, स्टेप बाय स्टेप ऍक्शन झोन मध्ये यायला हवं. तर त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आता माझ्यासोबत, हो नो चिटिंग ॲट ऑल, माझ्यासोबत आता EFT टॅपिंग करायचंय, क्विक EFT टॅपिंग. माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्सला मी याच्या वेळी वेळोवेळी गायडन्स देत असते, कसं स्वतःला इन्स्पायर्ड ऍक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करायचं, स्टेप बाय स्टेप गोल्स कसे ठरवायचे, ते गोल्स अचीव व्हावे म्हणून डेली बेसिसवर काय काय ऍक्शन्स घ्यायच्या, या सगळ्याची क्लॅरिटी आणि त्या ऍक्शन्स घेतल्यात की नाही याची रोज 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 आठवण कशी करून द्यायची स्वतःची, हे सगळं लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबरला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि त्यातल्या खूप जणांचे गोल्स अचीव झालेले आहेत, वर्ष संपत आलंय आणि बरेचसे गोल अचीव झालेत, नव्यानं इच्छा तयार झाल्यात, नव्यानं गोल्सही तयार झालेले आहेत. माझे लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्स जर का हा व्हिडिओ बघत असतील तर येस म्हणून मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. आणि आता आपण क्विक टॅपिंगला सुरुवात करूयात. सो टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे आणि माझ्यासोबत हे टॅपिंग सुरू करायचं आहे. स्टार्ट टॅपिंग. इवन दो जरी मला माझा आत्ताचा कम्फर्ट झोन, जागा, घर, व्यक्ती, माणसं, आजूबाजूच्या गोष्टी किंवा आहे तोच जॉब, आहे तोच व्यवसाय मला चांगला वाटतोय, मला इथून पुढे जायची भरपूर इच्छा होते, त्या कम्फर्ट झोनमध्ये मी कम्फर्टेबल नाही, मी त्या सुरक्षित वातावरणातही असुरक्षित फील करत आहे, कारण की मला पुढे जायचंय, मला प्रगती करायची, पण मी क्रिस्टल क्लिअर रोड मॅप जोपर्यंत मिळत नाही, मला सगळी स्पष्टता मिळत नाही, तोपर्यंत ऍक्शनच घेऊ शकत नाही. आणि म्हणून मी चाल ढकल करत राहते किंवा राहतो. या माझ्या पॅटर्नला, या माझ्या कम्फर्ट झोनच्या कम्फर्टला मी आज रिलीज करत आहे. स्वतःला हे वचन देत आहे, स्वतःला हे प्रॉमिस करत आहे की आजपासून मी स्वतः दररोज एक एक पाऊल का होईना पुढे जाईन, माझ्या ऍक्शन झोन मध्ये राहण्याचा तो झोन तयार करीन, ते राहण्याचं 100% जबाबदारी घेईन. एक डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे. बघायचं आपण जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा आपलं मन किती स्थिर आहे. सो स्टार्ट टॅपिंग. मला सतत प्रगती करावीशी वाटते, पण लगेच 5व्या मिनिटाला मी स्वतःलाच मागे खेचत असतो किंवा असते. रिलीज अँड रिलॅक्स. नेक्स्ट, मी योग्य संधीची, योग्य वेळेची, योग्य मुहूर्ताची वाट बघण्यातच अनेक महिने, अनेक वर्ष वाया घालवत आहे. रिलीज अँड रिलॅक्स नाव. मला खरंच असं वाटतं की मी चुकीच्या व्यक्तींना सल्ला विचारत आहे आणि त्यामुळे माझी प्रगती होत नाही. रिलीज अँड रिलॅक्स नाव. माझा कम्फर्ट झोन मला पुढे जाऊ देत नाही, हे अगदी बरोबर आहे, पण ऍक्शन झोन मध्ये कसं जायचं हे कळतच नाही. रिलीज अँड रिलॅक्स नाव. मला खूपदा असं बाकीच्यांचं यश, सक्सेस पाहिला की मीही डिझर्विंग आहे, मीही पात्र आहे, योग्य आहे असं वाटतं, पण ते तेवढ्याच पुरतं होतं, ऍक्शन घेता येत नाही. रिलीज अँड रिलॅक्स नाव. माझा सगळा दिवस ओव्हर थिंकिंग मध्ये, काळजी, चिंता, प्लॅनिंग याच्यातच जातो. रिलीज अँड रिलॅक्स नाव. माझा कम्फर्ट झोन माझ्यासाठी घातक बनलेला आहे हे कळतं, पण वळत नाही. रिलीज अँड रिलॅक्स नाव. मी कोणाच्या तरी हाताला धरून पुढे नेण्याची वाट बघत आहे. रिलीज अँड रिलॅक्स नाव. माझ्या मनात मग सतत स्वतःविषयी, स्वतःच्या आत्ताच्या अस्तित्वाविषयी नको ते विचार यायला लागतात. रिलीज अँड रिलॅक्स नाव. एक दीर्घ श्वास घेऊयात, सावकाश सोडायचा आहे आणि हे क्विक EFT टॅपिंग माझ्यासोबत करायचंय. सो इवन दो जरीही मला सतत
पुढे जाण्याची भीती वाटते. पण पुढे न जाता मला चैनही पडत नाही. सतत असं वाटतं की हे मला जमू शकतं आणि त्याच्याच पुढच्या क्षणी माझं मन मला थांबवतं. या सगळ्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्याच्या माझ्या पॅटर्नला आणि स्वतःलाच अडवून ठेवण्याच्या माझ्या वृत्तीला मी आज डिलीट करते, रिलीज करते आणि स्वतःच्या ग्रोथचा, स्वतःच्या प्रगतीची 100% जबाबदारी घेते. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश श्वास सोडला. स्टार्ट टॅपिंग. मला स्वतःलाच पुढे ढकलण्याची वेळ येत आहे. मला सतत कोणी ना कोणीतरी प्रोत्साहन द्यावं असं वाटत आहे. रिलीज नाव. नेक्स्ट, मला स्वतःच्या क्षमतांवर, पोटेन्शियलवर, स्किलवर शंका येते. रिलीज नाव. मला सतत माझं रुटीनच प्रिय वाटतं. त्या रुटीन मधनं बाहेर पडणं माझ्यासाठी अवघड आहे, अशक्य आहे, यासारखे नकारात्मक विचार माझ्या मनात येतात. रिलीज नाव. माझ्यामध्ये खरंच पोटेन्शियल आहे. सामान्य माणसामध्ये असतं तसं सगळ्या गुणकला माझ्यात आहेत, पण मला कसं पुढे जायचं हे कळत नाही. रिलीज नाव. या सगळ्या क्लॅरिटी नसण्यामुळे, स्पष्टता नसल्यामुळे मी प्रोक्रॅस्टिनेट, चालढकल करत राहते किंवा राहतो. रिलीज नाव. कुठलंही काम सुरू करण्याआधी मी खूप जास्त प्लॅनिंग, परफेक्शनिझम, खूप जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत राहते किंवा राहतो. हाही माझ्या कम्फर्ट झोनचाच पार्ट आहे. रिलीज नाव. मला सतत असं वाटतं की माझं चुकेल का, चुकीचा निर्णय होईल का. रिलीज नाव. मला सतत असं वाटतं की कोणीतरी मला बोटाला धरून पुढे न्यावं. रिलीज नाव. नको नको ते नकारात्मक विचार माझ्याच प्रगतीसाठी माझ्या मनात यायला लागतात. रिलीज नाव. सो इवन दो, जरीही हे क्विक टॅपिंग आहे त्यामुळे मी ऍडव्हान्स पॉइंट्स घेत नाहीये. डायरेक्ट आपण हे टॅपिंग करत आहोत, डायरेक्ट कराटे चॉप पॉइंटवर आलो आहोत. इवन दो जरी माझ्या मनात हे पुढे जाण्यासाठी स्वतःलाच अडवणूक चालू आहे, तरीही या सगळ्या गोष्टी मी रिलीज करत आहे आणि एक एक दिवस करून, एक एक स्टेप घेऊन मी स्वतःला पुढे नेत आहे. एक एक स्टेपनी मी ऍक्शन झोन मध्ये जाण्याचा स्वतःला वचन देत आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे. रब युअर हँड्स. ग्रेट. मला सांगायचंय आता किती शांत आणि स्थिर वाटतंय. तुम्हाला जर काही टॅपिंग ह्याची एनर्जी तुमच्यापर्यंत खरंच प्रामाणिकपणे पोहोचली असेल तर कमेंट्समध्ये मला रेड हार्ट द्यायला विसरू नका. तुमचा हार्ट माझ्यासाठी महत्वाचा आहे, म्हणजे मला समजतं हा एनर्जी एक्सचेंज चांगला झालेला आहे. असंच तुम्हाला पाऊल पुढे टाकायचंय, आयुष्यात काहीतरी करायचंय, ऑलरेडी जॉब करताय किंवा नव्यानं काहीतरी सेकंड इनिंग जॉब शोधत आहात किंवा अर्थार्जनासाठी काहीतरी हवं आहे, तर माझ्याकडे त्याच्यासाठी सोल्युशन आहे. ते म्हणजे माझा अपकमिंग 3 दिवसाचा EFT टॅपिंग फाउंडेशन प्रॅक्टिशनर वर्कशॉप जो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 3 दिवस एक EFT लाईफ कोच कसं व्हायचं याचं ट्रेनिंग घेता, EFT काय आहे हे मुळापासून जाणता, स्क्रिप्ट कशा करायच्या, स्टेटमेंट्स कसे करायचे, हे बिझनेस प्रोफेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रोफेशनली कसं तयार करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 3 दिवसात कळतात. आणि येस, तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेटसुद्धा मिळतं. तर त्याची लिंक आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिमिटेड सीट्स असतात या वर्कशॉपला, जास्त लोकांना घेत नाही, कारण की जे खऱ्या अर्थानं ॲक्शन झोनमध्ये जाऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी हे वर्कशॉप असतं. तर तुम्ही एनरोल करू शकता या वर्कशॉपसाठी. आणि आजचा हा कम्फर्ट झोनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही ॲक्शन झोनमध्ये जाण्यासाठी आजपासून काय स्टेप घेणार आहे, ती एक स्टेप मला कमेंटमध्ये नक्की सांगायची की येस, मी या प्रकारे सुरुवात करणार आहे. तर नक्की मला हे सांगा, म्हणजे मला कळेल की हे ज्या प्रामाणिकपणे बनवले ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हा व्हिडिओ, हे लिंक. ओके, थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी, चॅनलला मला भरभरून प्रतिसाद आणि प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच. मी खूप खूप आभारी आहे. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा की जे आयुष्यात काहीतरी करायचंय, कळत नाही काही, असं ज्यांच्या तोंडात वाक्य असतं, किंवा खरंच पुढे जायचंय पण मला सपोर्ट नाहीये, असं जे सतत स्वतःला मागेच खेचत असतात, अशा कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की कम्फर्ट झोन टॅपिंगद्वारे रिलीज करता येतं, ही नकारात्मक ऊर्जा आहे आणि ॲक्शन झोनसाठी तुम्हाला तुमचे मेरिडियन पॉईंट्स, तुमचं अंतर्मन तुम्हाला त्या इंट्युशन्स आणि तो मार्ग दाखवायला सुरुवात करतात. थँक्यू सो मच माझ्यासोबत हे क्विक EFT टॅपिंग करण्यासाठी आणि स्वतःला आजपासून एक पाऊल पुढे नेण्यासाठी. थँक्यू. भेटूया अशाच एखाद्या EFT टॅपिंग, हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित.